श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाची जुनी इमारत जीर्ण होत असल्याने त्यातील अर्धे भाग पाडून दर्जेदार सुविधा देण्यासाठी मेट्रो सिटीमध्ये ज्या पद्धतीने आरोग्य सुविधा मिळतात तशाच प्रकारच्या सुविधा मार्कंडे रुग्णालयाच्या 10 मजली इमारतीत मिळणार आहेत। रविवारी डॉक्टर शैलेश पुणतांबेकर यांच्या हस्ते या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आलं। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर डॉक्टर विश्वनाथ येमुल, माजी खासदार गंगाधरपंत कुचन, रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली, चेअरमन डॉक्टर विजयकुमार आरकाल, माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे, डॉक्टर माणिक गुर्रम, पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश पलमारी यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पुढे बोलताना डॉक्टर शैलेश पुणतांबेकर म्हणाले की रुग्णालयाच्या उभारणीत अनेक अडचणींवर मात करून ही भव्य इमारत बांधण्यात आली असून भविष्यात येथे मार्कंडे रुग्णालयात जागतिक दर्जाची रुग्णसेवा सुरू होईल असा आशावाद व्यक्त करताना शहर मोठे असो वा छोटे कुठेही चांगली रुग्णसेवा मिळू शकते, फक्त डॉक्टर चांगले पाहिजे। मार्कंडेने गरिबांना चांगली सेवा देऊन आपले नावलौकिक वाढवलं असंही त्यांनी सांगितलं। मला असं वाटतं की हे सगळ्या गोष्टी घडण्याकरता आता मी बोले साहेबांचं लेक्चर ऐकलं की किती अडचणी आल्या, अडचणी येतच असतात, पण तुमचं स्वप्न होतं ना एवढं मोठं हॉस्पिटल बांधायचं। जेव्हा एखादं स्वप्न असतं ना तर युनिव्हर्स म्हणजे अख्खं जे आपलं कार्यक्षेत्र आहे, जर तुमचा सच्चा दिलाने एखादी गोष्ट करत असाल तर ते घडू शकतं। आणि त्याचं एक उदाहरण म्हणून छोटी गोष्ट सांगतो। मी जेव्हा गर्भाशयाचं प्रत्यारोपण केलं, आईचं गर्भाशय मुलीमध्ये टाकायचं प्रत्यारोपण केलं, त्यावेळेला फक्त 14 शस्त्रक्रिया अशा अख्ख्या भारतात घडलेल्या होत्या। मी गेलो आणि आम्हाला सांगितलं की हा आम्हाला लायसन्स पाहिजे, कारण प्रत्यारोपण करायचं तर लिव्हरचं किंवा किडनीचं जर प्रत्यारोपण करायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला या सगळ्या गोष्टी करण्याकरता गव्हर्नमेंटची परवानगी लागते। आम्ही गव्हर्नमेंटकडे गेलो, त्यावेळेला शिंगारे साहेब DMER होते, यमुल साहेबांना मुद्दामून सांगतो, अनेक ICMRची लोक होते, फडणवीस होते आणि गिरीश महाजन होते, सगळे तिथे बसलेले होते। आणि मी त्यांना सांगितलं, बाबा मी एवढी गर्भाशयाची शस्त्रक्रिया करतो, माझं नाव पुन्हा टेक्निक म्हणून आहे, गर्भाशयाची पिशवी आईची काढून मुलींमध्ये बसवता येणं माझ्या दृष्टिकोनातून सोपं आहे, तुम्ही परवानगी द्या। प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिशियल आणि ब्युरोक्रॅटनी अक्षरशः वेडी वाकडे आमचे अपमान केले। डॉक्टर चिप्पा माझ्याबरोबर ऍडमिनिस्ट्रेटर आहे, 14 तास मीटिंग चालली। शेवटी DMER ते म्हणाले, अहो तुम्ही काय बोलता पुणतांबेकर साहेब, गर्भाशयाचं प्रत्यारोपण जर आम्ही करायची परवानगी दिली तर कुठे व्हायला पाहिजे असं तुमचं मत आहे? मुंबईला घडायला पाहिजे किंवा दिल्लीला घडायला पाहिजे किंवा बँगलोर, पुण्याला कोण करतं पहिलं गर्भाशयाचं प्रत्यारोपण? नशिबाने फडणवीस त्यावेळेला होते चीफ मिनिस्टर, ते उठून म्हणाले, म्हणजे मी जर नागपूरचा चीफ मिनिस्टर व्हायचा नाही का, जा उद्यापासून तयारी करा, गर्भाशयाचं प्रत्यारोपण करा। आणि गर्भाशयाचं प्रत्यारोपणाची परवानगी सगळ्या ब्युरोक्रॅट्स, सगळ्या एज्युकेशनलिस्ट, ICMRच्या ऑफिशियलच्या विरोधात जाऊन हे केलं। याच्या पुढची गोष्ट, जेव्हा प्रत्यारोपणाची वेळ आली त्यावेळेला ससून हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो, तेव्हा ससून हॉस्पिटलचे त्यावेळेचे जे डीन होते त्यांनी सांगितलं की आम्ही ही काही गळ्यात घंटा लागून घेणार नाही, त्यांनी जरी परवानगी दिली असेल तर आम्ही देणार नाही। परत आमची दुसऱ्या दिवशी सगळी तयारी होती, सोलापूरचाच पहिला पेशंट होता, डॉक्टर विजय पवार म्हणून इकडे आहेत, त्यांनी पाठवलेला पेशंट होता। त्यावेळेला आम्ही सगळेजण रात्री 10 वाजेपर्यंत ते बसलो होतो आणि तिथे बसल्यानंतर शेवटी ठरलं, ते डीन म्हणाले ठीक आहे तुम्ही म्हणता म्हणून मी करतो। सगळे ब्युरोक्रॅट्सचे फोन आले, दुसऱ्या दिवशी 8 वाजता करायचं होतं, रात्री 10 वाजता DHO ची सही कोण घेणार आणि दुसऱ्या दिवशी ते भारताच्या बाहेर जाणार होते। आम्ही 10 वाजता गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये गेलो, DHO तिथे बसलेले होते, ते म्हणाले तुम्हाला कसं कळलं मी इथे आहे? ते आम्ही गेलो, त्यांनी सही केली आणि दुसऱ्या दिवशी प्रत्यारोपण झालं। सांगायचा मुद्दा असा, जर युनिव्हर्स, जो तुमचा शाहरुख खानचा डायलॉग आहे ना, अगर कायनात ने डिसाइड किया कि ये होना है तो होना ही है, आणि हा महत्वाचा मुद्दा आहे। त्याच्यामुळे मार्कंडे हॉस्पिटल हे तुमचं स्वप्न होतं, त्या गोल करता तुम्ही प्रयत्न केला, किती अडचणी आली तरी तुम्ही याच्यावर मातच करणार आहे आणि पुढच्या काही वर्षात मार्कंडे हॉस्पिटल हे इंटरनॅशनल लेवलला जावं अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो। मार्कंडे रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर विजयकुमार आरकाल यांनी प्रास्ताविक केलं। आपली ओपीडी सुरुवात 28 जानेवारी 1974 आणि IPD विभाग 1 एप्रिल 1974 रोजी सुरुवात झाल्याने खऱ्या अर्थाने सुवर्ण महोत्सव वर्ष असे सांगता येईल। प्रशासनाचा व कन्सल्टंट यांचे इतके घट्ट नाते आहे की आपण रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर बलदावा सर हे गेल्या 48 वर्षापासून सेवा देत आहेत। इथं इव्हन डॉक्टर बालचंद्र दामटगावकर साहेब
42 वर्षापासून आपली सेवा इथं देत आहेत। अजूनही कन्सल्टंट हे कित्येक वर्षापासून दीर्घकालीन सेवा देत आहेत। कन्सल्टंट व सुपर स्पेशालिटी कन्सल्टंट त्यांचे अमूल्य वेळ देऊन सेवाभावी मनोवृत्तीनुसार योगदान देत आहेत। आपले रुग्णालय नावलौकिकास येण्यास कन्सल्टंट यांचा सिंहाचा वाटा आहे हे इथे मी नमूद करू इच्छितो। सुरुवातीला ओपीडी, 10 स्पेशल रूम, जनरल वॉर्ड, 1 लेबर रूम, ऑपरेशन थिएटर असे रुग्णालयाचे असलेले छोटेसे रोपटे हळूहळू वाढवताना त्या बाजूला असलेली जुनी इमारत व या बाजूला असलेली इमारत बांधून 5 आयसीयू विभाग, एनआयसीयू, पीआयसीयू, ऑपरेशन थिएटर, डिलक्स रूम, कॅथ, सीबीटीएस, कार्डियक विभाग, औषधी भांडार, सिटी स्कॅन मशीन उपलब्ध केलेले आहे। मार्कंडे रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांनी मार्कंडे रुग्णालयाच्या उभारणी करण्यासाठी समाजातील कोणत्या नेत्यांनी मोलाचे योगदान दिले याची माहिती दिली। असं नेहमीच बोलत असतो, पण आजपर्यंत त्या तक्रार आली नाही, त्यामुळं मी काही चुकलो असं मला वाटत नाही। आता मी थोडक्यात तुम्हाला सांगतो, ही वास्तू उभी राहिली का नाही, पण कशामुळे उभी राहिली नेमका दावा या इथं बोललं गेलं आणि मी जाता जाता त्याला स्पर्श केला। ही जागा त्यावेळेला 5 प्रवृत्ती आहेत। पहिल्यांदा कुचन साहेब, कुठलेही नाव घ्या, कुचन पहिले मी जिथं असेल तिथं। दुसरा आहे पेस साहेब, जे राज्यमंत्री होते आणि डेप्युटी स्पीकर होते आमच्या समाजाचे, अभिमान आहे माझा। तिसरं येतं हिऱ्या बोली, माझे वडील। चौथं नाव सीमा आहे, मला प्रणाम तुम्ही श्रीरामपा चिप्पा वळसकर, त्याचं नाव काय वळसेकर, वळसकर आहे ना शिरीष, त्याचे वडील। या सगळ्यांनी सातत्याने एकत्रित बसायचं। या ठिकाणी पूर्वभागामध्ये टीव्हीचा प्रसार जास्त झालेला आहे। आपल्याला या ठिकाणी एक हॉस्पिटल काढायचं, सातत्यानं बसायचं, पण त्याला काही जागा सापडत नव्हती। आणि एक दिवस असं उजाडला की विवेकानंद हॉस्पिटल म्हणून ही जागा रिझर्वेशन त्यांना दिलं होतं, हॉस्पिटलसाठी ते रिझर्वेशन, पण बराच काळ लोटला, पण त्यांनी काही प्रगती केली नाही। आणि कॉर्पोरेशन म्हणजे नगरपालिकेचं महानगरपालिकेत रूपांतर योगायोगानं माझे वडील मेयर झाले। माझ्या वडील म्हणजे हिऱ्या बोलून महापौर झाले। मुख्य साहेब, बेस साहेब बसवले त्यांना महापौर करताना 20 मंडळी त्यांना महापौर, एवढी शेती त्यावेळेला होती म्हणून ते धरू शकते। त्यांनी सांगितलं काही करून ते जागा मिळावं आपल्या हॉस्पिटलचं। आणि 5 पंचमहाभूत एकत्र आल्यानंतर माझ्या वडिलांना काही सुचलं पण नाही, पण तरी कॉर्पोरेशनमध्ये घेता झाला आणि मला हे झालं पाहिजे। मग त्या ठिकाणी कॉर्पोरेशनमध्ये एक कमिशन नेमलं, कमिटी नेमली, त्याच्यामध्ये परिषद परिषद माहिती आहे तुम्हाला, माझी महापौर आणि गणेश बाळी आणि माझे वडील, या तिघांची कमिटी झाली आणि तिघही माझ्या वडिलांच्या पॅनलमध्ये होते। म्हणून मग वडिलांनी जोर लावला, ही जागा सांगायचं जर झालं तर 1,000 स्क्वेअर फूट प्रमाणे खरेदी केली। त्यांनी लीजवर घ्या म्हणत होते, लीजमध्ये घेतलं तर पुढं नाही, कॉम्प्लिकेशन फार येतात। आम्ही गावड लोक अशिक्षित, त्यामुळे आम्हाला खरेदी करून घ्या म्हणल्यानंतर त्या पद्धतीनं ते खरेदी करून दिले। तेव्हा कुठं ह्या 5 मंडळींनी सुस्कारा सोडला। मग कुचन साहेबांचं जे ब्रेन म्हणतो त्यांना ब्रेन जबरदस्त आहे, ते चालणार हे सुरू झालं। आता आपण हॉस्पिटल चालू करायचं, जागा अजून कच्च्या मिळाला नाही, गेले ठराव झाला म्हणजे ठरवलंच असतं, ठराव झाला ना सांगू, मग सुरू झालं। मग जागेच्या शोधात बाहेर आलो तर आता काय करायचं, मग भाग भांडवल गोळा करायचं। मग भाग भांडवल गोळा करायचं असेल तर त्यावेळेला आमच्या मिल्स होत्या, 2-3 मिल, पॉवर फेडरेशन, इंडस्ट्रियल बँक, नागरिक बँक, एवढ्या मोठ्या संस्था त्यावेळेला जबरदस्त साहेबांचंच ऐकत होतं। माजी नगरसेवक तथा रुग्णालयाचे संचालक आनंद चंदन शिवे यांनी मार्कंडे रुग्णालयाच्या वाटचालीत सत्यनारायण बोल्ली यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचं म्हटलं। याप्रसंगी श्रीनिवास कमटम, डॉक्टर लता पाटील, डॉक्टर सुदीप संभारम, अशोक आडम, लक्ष्मीनारायण कुचन, पार्वतय्या श्रीराम, सुधाकर गुंढेली, श्रीधर बोल्ली, राजेशम येमुल, रमेश विडब, स्वामी आकेन यांच्यासह रुग्णालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।